पुण्याच्या चंदननगर भागामध्ये आलोय। एका रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टमध्ये हे माझ्यासोबत आता हे 3 ग्रस्त आहेत। यांनी एक फ्लॅट बुक केला होता 2022 मध्ये। यांना त्याचं पोझिशन मिळणार होतं, पण अजूनही ते पोझिशन मिळालं नाही आणि यांनी संपूर्णपणे लोनचं डिस्बर्समेंटही केलेलं आहे आणि त्याचे हे हप्तेही भरतायत। या आपण त्यांची जरा चर्चा करूयात। दादा, कधी फ्लॅट बुक केला होता तुम्ही लोकांनी? मी 19 ऑक्टोबर 2019ला। बरं, म्हणजे त्याच दरम्यान तुम्ही सगळ्यांनी फ्लॅट बुक केलाय। हो। आणि फ्लॅटचं पोझिशन कधी मिळणार होतं रेरा प्रमाणे? 30 नोव्हेंबर 2022। बरं, मग आता सध्या तुमचा बिल्डरशी काही संपर्क वगैरे नाही? बिल्डरला तुम्ही फोन करताय, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करताय, तर त्याच्याकडनं कुठलाही प्रकारचा रिप्लाय येत नाही? बरं, बिल्डरचं नाव काय साहेब? अक्षय रासकर। अक्षय रासकर नावाचा बिल्डर आहे। बरं, पुण्याच्या चंदननगर भागामध्ये आलेलो आहे। हे रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असून सुद्धा बिल्डरला पूर्ण पैसे दिलेले आहेत आणि त्या फ्लॅटचे जे काही बँकेचे EMI आहेत ते भरताय ना तुम्ही सगळे? रेग्युलर भरतो। सर्व हप्ते भरत असून सुद्धा अजूनही फ्लॅटचं पोझिशन मिळालेलं नाही आणि बिल्डरशी संपर्क होत नाही। त्यामुळं बिल्डर हरवलाय अशी पोलीस कंप्लेंट करायला आता ते चंदननगर पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि पोलीस त्यांचं काम सक्षमपणे बजावतील आणि बिल्डरला ते शोधून यांच्याशी गाठभेट घालून देतील, हा मला पोलिसांवर ठामपणे विश्वास आहे।